नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्र मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार याचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे म्हणजे काय? चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग। सरदेशमुखी म्हणजे उत्पन्नाचा 1 भाग। दुसरा प्रश्न आहे बघा, एका शब्दात लिहा। बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता। याचे उत्तर आहे श्रीवर्धन। दुसरा प्रश्न आहे बघा, बुंदेलखंडात याचे राज्य होते। कुणाचे होते तर छत्रसालचे राज्य होते। प्रश्न तिसरा, या ठिकाणी बाजीरावचा मृत्यू झाला। याचे उत्तर आहे तेरखेडी। पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला। याचे उत्तर आहे चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला। तिसरा प्रश्न आहे लिहिते व्हा। पहिला आहे कान्होजी आंग्रे। तर याचे उत्तर आहे बघा, कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता। त्याने महाराणी ताराबाईची बाजू घेतली। त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले। त्यामुळे त्यांच्या समोर कठीण परिस्थिती निर्माण झाली। या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले। बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले। पालखेडची लढाई। याचे उत्तर आहे बघा, मुघल बादशाह फर्रुखसिंह याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली। इसवी सन 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला। बादशहाने मराठ्यांच्या दक्षिणेच्या मुघल सभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते। याला निजामाचा विरोध होता। त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला। बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले। त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला। तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला। तिसरा प्रश्न आहे बाळाजी विश्वनाथ। याचे उत्तर आहे बघा, शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले। बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा। तो कर्तृत्ववान व अनुभवी होता। शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले। पहिला बाजीराव। याचे उत्तर आहे, शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव पहिला यांची इसवी सन 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली। पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला। कारणे लिहा। पहिला प्रश्न आहे, मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली। याचे उत्तर आहे बघा, औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले। त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांच्या छत्रपती पदावर हक्क मान्य केला नाही। पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली।
या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतला. स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा या छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. दुसरा प्रश्न आहे बघा, आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. याचे उत्तर आहे बघा, शाहू महाराजांना आपल्या कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल, त्यामुळे मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आझमशहाला म्हणजेच औरंगजेबाच्या मुलाला वाटले. म्हणून त्याने शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. प्रश्न तिसरा आहे बघा, दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. याचे उत्तर आहे, मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या राणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. Thank you for watching. Please like, share, subscribe our channel for more videos on Mahasemi English. Thank you.